गौण खनिजाच्या वाहनाची अज्ञात व्यक्तीस धक. मुक्ताईनगर पूर्णा किनारपट्टीमध्ये गेल्या मे 10 पासून उत्खनन करणारे वाहने जेसीबी पोकलँडद्वारे 24 तास गाळ माती उत्खनन केले जात आहे. मे 29 बुधवार रोजी गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरने एका अनोळखी व्यक्तीस चिरडले आणि ती व्यक्ती जागी ठार झाली. पोलीस ठाणे मुक्ताईनगर गुन्हा नोंद झाली आहे. त्याबद्दल नागरिकांना संभ्रम आहे. गेले कित्येक दिवसातून वाळू, माती उत्खनन करणारे साधने व वाळू माफिया याच्यावर मुक्ताईनगर पोलीस व तहसीलदार यांचा बिलकुल धाक दिसून येत नाही. गेल्या 1.5 वर्षापासून मनसे गौण खनिज उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्या कारवाई करावी निवेदन दिले होते, तेव्हा तहसीलदार वखारे यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूजला बोलताना सांगितले की कार्यवाही करू, आदेश देऊ अशा भूलथापा देऊन कारभार चालू आहे. मुक्ताईनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तालुका अध्यक्ष यांचे म्हणणे आहे की उत्खनन करणारे, वाहतूक करणारे आधीपासून बरेचसे वाढलेले आहे, त्यामुळे रहदारी करणारे प्रवाशांचे निर्दोष जीव जातात. या मागची भूमिका आहे. या 1.5 वर्षात ख्याजानगर येदलाबाद जवळ एक बालकाचा मृत्यू झाला होता. एम कॉलेज जवळ बस खाली एक व्यक्ती चिरडली गेली होती. वाळू ट्रॅक्टरने सुद्धा लहान मुलीस धडक दिली होती. बरेचसे अपघात या रस्त्याने झाले आहे, परंतु प्रशासन जागे नाही. वारंवार अर्ज करून सुद्धा कारवाई होत नाही, असे मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांचे म्हणणे आहे. कित्येक जीव जाणे बाकी आहे. यावर मुक्ताईनगर तहसीलदार, जिल्हाधिकारी साहेब, जळगाव पोलीस प्रशासन लक्ष देईल का? नागरिकांच्या मनात कायम प्रश्न उपस्थित होत आहे. मधुकर भोई, दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुक्ताईनगर.